मॉर्निंग गाईज, एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो. आय होप एव्हरीवन इज गुड. तर आता वाजलेत सकाळचे 4:30. तुम्हाला तर माहितीच असेल आपली अर्ली मॉर्निंग शिफ्ट असते, तर सकाळी उठायला लागतं. आणि आता मस्तपैकी निताने चहा आपण रेडी केलेला आहे, टिफिन आपला रेडी झालेला आहे. आणि बच्चू झोपलेला आहे, आरव झोपलेला आहे अजून, कारण की आज काही उठला नाही. तो लसीकरण झालंय ना जरा, तर जरा चिडचिड झालेला. पण आता ठीक आहे, त्याला बरं वाटतंय, पायाला शेकला मस्त बर्फ लावून, तर शांतता आहे जरा. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा, ठीक आहे गाईस. आणि जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि आजचा विषय काय आहे ब्लॉग बनवायचा, तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा, तुम्हाला नक्कीच कळेल. खूप इम्पॉर्टंट ब्लॉग बनणार आहे. प्रत्येकाच्या लाईफमध्ये अशा गोष्टी होतात का ते बघा, आणि खास करून मिडल क्लास फॅमिलीमध्ये, ठीक आहे गाईस. तर कसं वाटला तुम्हाला ब्लॉग, तर प्लीज नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या, ठीक आहे. ठीक आहे गाईस. तर पहाटे 3:30 वाजेपासून उठली आहे बायको माझी, आणि टिफिन वगैरे बनवला, आता चहा दिला आयता, ठीक आहे. तर खूप अवघड आहे, पण उठते बिचारी लवकर 3:30ला. हा डेली एक तास उठवतो रात्री अजून. आरव काय माहितच नाही डायरेक्ट. म्हणजे आता ऑलमोस्ट 4 महिन्यात झालाय. 4 महिन्यात मला असं कधी नाही आठवलंय की मी कंटिन्यू 7-8 तास 6 तास झोपले असं, कधीच नाही. मोजून 1 तास झाला की हा उठतो, 2 तास झाला हा उठतो. त्यामुळे वेट पण खूप कमी झालंय मी तसं, म्हणजे 17-18 kg वेट कमी झालेलं आहे आफ्टर प्रेग्नन्सी. पण ठीक आहे, 75 होतं, 75 वरून डायरेक्ट 59 वर आली. कालच वेट केलं. ठीक आहे. म्हणजे पुढे जाऊन वेट वाढायला नको, तर आता ठीक आहे, आता थोडं स्ट्रगल होईल, तर मग पुढे आंबा आंबा डंबा डंबा नाही हो गया. ठीक आहे गाईस. गुड मॉर्निंग पब्लिक. तर आरव उठलेला आहे, चला बोललो तुम्हाला एक झलक दाखवून देतो. आरव हाय कर बेटा, हाय. आता जस्ट उठलाय मित्रांनो. मित्रांनो आता आपली कॅब येईल घ्यायला, तर कंपनीने आमच्या कॅबचे म्हणजे पिकअपसाठी कॅब येते घ्यायला, ती एक चांगली गोष्ट आहे. घरातून बाहेर निघाल्यानंतर एक मॅरिड पर्सन किंवा ज्याच्यावर जबाबदाऱ्या आहेत, तो व्यक्ती एकाच गोष्टीचा विचार करत असतो की आजचा दिवसाचा नाही, तो पूर्ण फॅमिलीचा विचार करत बसतो. यार आता जसं की फॉर एक्झाम्पल माझ्या मनात काय विचार आला की मी आता घर बांधायला देणार आहे, बरोबर, 15-20 दिवसात. तर यार बिल्डरला किंवा ते पेमेंट कसं होणार, तिथं आपल्या हलकी तर नाही होणार ना या गोष्टींची. कॅबमध्ये बसलो मित्रांनो, तो त्रिलोक बिल्डिंग आहे मित्रांनो, याच्यात एक छोटंसं घर घेण्यासाठी पूर्ण आयुष्य जातं झालं माणसाचं. भर EMI. ऑफिसमधून आता घरी जातोय मित्रांनो, ट्रेनमध्ये वगैरे काही बोललो, चला आता निवांत शांततेतच बोलूया. तर आपलं आयुष्य हे फक्त एक मागेच जात आहे. 20,000 सॅलरी, ठीक आहे, अंडर. तर घरी जात असताना आता मला तर प्लॅटफॉर्म आहे तुमच्यासोबत बोलायला, बरोबर, पण ज्या व्यक्तीने बोलायला काही प्लॅटफॉर्मच नाही, तर ते लोक असंच विचार करत असताना घरी जातात आपण की कसं होणार घरी गेल्यावरती. तर आज काय घेऊन जायला लागेल, दूध वगैरे सगळ्या गोष्टी मॅनेज करायला लागतात. तर तुम्हाला असं सांगत होतो मित्रांनो, नीताने हा 4 महिन्या अगोदर बेबी पावडर घेतलेला लहान बच्चूसाठी, जेव्हा आरव बॉर्न झाला त्यावेळेस. तर त्यावेळेस भेटलेला 195 रुपीजचा. नेट क्वांटिटी आहे 200 ग्रॅम. 200 ग्रॅम. तर असंच विचार करत असतो माणूस की आपल्या परिस्थितीचा वगैरे, तर त्याच्यामध्ये कुठं पैसे आपल्याला वाचवता येतील. तर हे जे काय ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत तुम्हाला तर माहिती असेल, फ्लिपकार्ट आहे, ॲमेझॉन आहे, मिशो आहे. तर तिने मिशोवरती ऑफर बघितली, त्या ठिकाणी किती रुपयाला भेटला? ही क्वांटिटी आहे 700 ग्रॅम, आणि मला हा मिळाला फक्त 286 रुपीज. तर हे बघा खूप मोठा आहे मित्रांनो, हा कमीत कमी 1.5 ते 2 वर्ष आरामात जाणार, ठीक आहे. तर असं माणसाचं म्हणजे ज्या काही जीवन लाईफ आहे त्याच्यामध्ये हा काटकसरपणा येतो. केव्हा येतो? ज्यावेळेस आपल्याला इन्कम कमी असतं, त्यावेळेस. याच्यामध्ये तुम्ही जसं लाईफ जगताय मिडल क्लासमधून, तसंच आम्ही पण जगतो, याच्यात काही फेरफार नाही. फक्त तो मुवमेंट आपल्याला आनंदित करता यायला पाहिजे मित्रांनो. नाही
बिफोर मॅरेज लाईफ खूप डिफरंट आहे आफ्टर मॅरेज, समजलं. तर हो, आणि जर एकमेकांना समजून घेणारे पार्टनर असतील ना तर लाईफ बेस्ट. बेस्ट. कुठल्या कंपनीमध्ये काम करते सांग? मी एक्सटेन्शनमध्ये कामाला आहे ऐरोलीला. तर मी त्याचं पण मोर दॅन माझ्यापेक्षा जास्त सॅलरी, मोर दॅन 20,000 येते. ठीक आहे, माझा येतो मोर दॅन 20,000, पण तो कधी येतो जेव्हा आमचा इन्सेंटिव्हवर असतं. इन्सेंटिव्ह ॲक्युरेसी, काम ॲक्युरेट केलं त्याच्यामध्ये त्यांना एरर नाही भेटली तर आम्हाला मोर दॅन 20,000 पण येतात. त्यांचं असं आहे, काम करून येतो पैसा मिळेगा नाही तो कुछ नाही. तर होतात त्या गोष्टी, भेटतात बेनिफिट, शिकले तर बेनिफिट भेटणार. तर आता 2 लोक आहेत कमवणारे, त्याच्यामुळे इथे मुंबईमध्ये राहिल्यानंतर ते घर चालतं, बरोबर. मुंबईसारख्या सिटीमध्ये खूप धावपळीचं आयुष्य मित्रांनो, खूप मेहनत करायला लागते. पप्पाकडे बघतोय की पप्पा काय बोलतोय की काय बोलतोय, लोकांना काय सांगताय. ताराला लस दिली मित्रांनो, तर लसीकरण 2 दिवस अगोदरच दिलेली, तर त्याचं फाईल सुजलाय जरा, पण ठीक आहे. त्याला हे बर्फ वगैरे लावणं चाललंय आता पायाला. तर असं असतं मित्रांनो. आता बनवते जोडी. कसली बनवते गणिता? साडी. हो, कारण की आरवला तिथे मस्त झोप लागते. नाही आरवला खूप छान झोप लागते त्यात, म्हणून प्रयत्न चाललेत. स्कार्फ बांधलेला होता, स्कार्फ गेला फाटून, हे झोपून गेलं त्याच्यात. हा, घर का जुगाड. स्कार्फ जो कधी बघितला असेल याच्या आधी, त्याच्यात काय झालं, हे बोलले मी बसतो आकाशात जातो कचड्याला, गेला फाडून. तर गाईज आता मस्तपैकी फ्रेश होतो, भेटतो तुम्हाला थोड्या वेळानं. तर मित्रांनो आरव बघा, आरवला उभा केलाय मी. हे बघा कुठला बघत आहे. हो, 90 मार्क आहे क्या? लहान आहे बिचारा अजून, काय बोलताय त्याला. नाही हो, कशाची नशा. जीप कोणाला दाखवतोय? आपल्या सबस्क्रायबरला. नको रे, ते नाराज होतील बरा. जीप नको दाखव त्यांना. मम्मी के दूध में नशा आहे ना बेटा. त्याला असं वाटतंय कधी मग चालू माझा एकटा. नाही, डिगिंग डिगिंग डिगिंग. खुश होता उभा केला का. पण आम्ही जास्त उभं नाही करत, सवय नको लागायला म्हणून. मान घ्या, मान सांगा. काही नाही, पकडतो तो आता मान. बस खतम, स्टॅमिना खतम वगैरे झालं मित्रांनो. तुम्ही बघितलं असेल, आराम खेळत होतो जरा, झोपलाय तो मस्तपैकी. आता मस्तपैकी देवपूजा करतो. मित्रांना बोललो तू स्वयंपाक बनवून टाक, काही विषय नाही. तर बघू आता नीता काय करते काय नाही. नीता काय बनवते आता स्वयंपाकमध्ये? शॉर्टकट म्हणजे काय? शॉर्टकट बोललं ना गाईस तर लगेच समजून जायचं की खिचडी बनवते. समजलं ना. शॉर्टकट म्हणून बरं आहे. नेहमी आळवपणा करते, कसा माहिती का सांगतो मित्रांनो. आळवपणा माझी इतकीच आयडिया ऑलमोस्ट, म्हणजे किती हे बघा, इथपर्यंत आहे, म्हणजे इथपर्यंत कानाच्या 1 मिनिट. हा, 4 इंच. आणि हा इथं डबा ठेवलेला असतो, इथं वरती तुम्हाला दाखवतो इथे. हा, तिचा पण हात पोचतो. हा, मुद्दामून मला काम सांगणार. त्याच्यामागे रिझन आहे, आता ते सांगायला नाही परवडणार. काहीच विजन कुछ नहीं है, सब फेक है. तुमचं झालंय का सी सेक्शन? असं मुस्कून बघा ना, असं मुस्कून बघा. हा, मुस्कून बघा. तर मला मुद्दामून काढायला, डबा काढा, हे करा ते करा, असं आहे बाई. काय करेगा. आता देवपूजा करतो, देवाला सांगतो तिला चांगली बुद्धी दे. बोला बजरंग बली की जय. भाई चटका लागला. काय नाही. देवपूजा झालेली मित्रांनो. मी देवाकडून काय मागितलं असेल बरं? देवाकडून मी हे मागितलं, हे प्रभू तू जे कोणी माझा हा ब्लॉग बघतोय त्याच्या इच्छा लवकर पूर्ण कर. त्यांना बुद्धी पण दे चॅनल सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला. तर तसं काही नाही मित्रांनो. बोललोय की तुझ्या इच्छा लवकर पूर्ण होऊ दे आणि सगळ्यांना हेल्दी राहू दे, नाही का. बाकी काय नको आहे आपल्याला, नाही का मित्रांनो. बस का. उठलाय मित्रांनो. हे बघा, मम्मी बाहेर गेलेली.
हो आता आता उठला झोपेतून आरव. आरवला पूर्ण बेड पण अपूर्ण पडतो. आता आता इथं लोडलेला आहे. तोपर्यंत बोललो इकडच्या या रूममध्ये मस्तपैकी त्याला उसका बिछाना डालते. इथे जरा मी पण टाइमपास करतो नाही का. तर इथे काय नाही बा, इसको ऐसा करने का सिंपल है भाई, अपना अमीर वाला गद्दी नहीं है. हे देखो हो गया ना. इथं त्याला मस्तपैकी झोपवतो आता, म्हणजे मी पण त्याच्याजवळ खेळेल जरा नाही का. तिकडे चलतो ना आता, तिकडे चलतो ना. हे यार चला चला तिकडं. एवढा गुस्सा कसला काय झालं. आरवला घेऊन आलं इकडं मस्तपैकी आता, कारण की आरवची मम्मी गेली खाली पुन्हा, कारण की तिच्या मैत्रिणीचा बर्थडे बाजूला राहतात ते दक्षची मम्मी, त्यांचा बर्थडे आज. तर त्यांनी पार्टीचं नियोजन केलेलं असेल काही, आय डोंट नो. तर त्यासाठी ती खाली गेली. तोपर्यंत मला सांभाळायला लागला आरव. मला खूप आनंद होता आरवला सांभाळताना, काही विषय नाही, कंटाळा वगैरे नाही येत बाई आपला, समजलं ना. ते काय नाही, आता आरव आणि माझा टाइमपास चालला आहे जरा, दोघं बापलेकांचा. हो संभालो इसको, सर्किट को, जिंदगी सर्किट हो गई. काय बेटा ॲक्च्युली तो आता म्हणजे आता आरव रडत होता मित्रांनो. मी त्याला पालथा केला, म्हणजे तो आता व्हायला लागलाय पालथा. जरा शांत होतो मग. हे बघ आरव आता जरा त्याला भूक लागली, किरकिर चालू झाली, पण तरी आपल्याला मॅनेज करायला लागेल. तर मित्रांनो असा होता आजचा दिवस. आणि ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि भेटू आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय 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 एव्हरीवन.